श्री स्वामी समर्थ. जर आयुष्यभर निरोगी राहायचे तुम्हाला तर या 108 टिप्सचे नक्की पालन करा. 1. रोजच्या आहारात तळलेले पदार्थ कमी खा. जेवणात कोथिंबीर तसेच पालेभाज्यांना प्राधान्य द्या. 2. नियमित भोजनात 1 ते 2 चपात्या, 1 वाटी भात, 1 वाटी दही, कोथिंबीर, 1 ग्लास दूध, मोसमी फळे इत्यादींचा समावेश करा. 3. नियमित दीर्घ व खोलवर श्वास घ्या जेणेकरून तुमच्या शरीराला जास्त प्रमाणात ऑक्सिजन मिळेल. 4. रात्री झोपण्याअगोदर कमीत कमी 2 ते 3 तास आधी जेवण खा. 5. दिवसभर आनंदी राहा. भरपूर हसा, हास्यविनोद करा. तसेच तणावामध्ये देखील खूप हसा आणि रागावर नियंत्रण ठेवा. 6. जाईच्या वेलीची साल दंतमंजनासाठी वापरता येते. तोंड आल्यावर जाईची पाने चावावीत व त्याचा रस तोंडात घोळवावा व नंतर थुकून टाकावा. यामुळे आराम मिळतो. 7. गुलकंद सकाळी उठल्यानंतर 1 चमचा आणि रात्री झोपताना कोमट पाण्यामध्ये 1 चमचा घालून घेतल्याने खूप फायदा होतो. 8. मोरावळा किंवा आवळा कँडी सकाळी उपाशी पोटी खाल्ल्याने खूप फायदा होतो. 9. तूप दररोज 1 ते 2 चमचे खावे. 10. ताक. दुपारच्या वेळेस फ्रीजमध्ये न ठेवलेल्या ताकामध्ये खडी साखर टाकून 1 ते 2 ग्लास घेऊ शकता. 11. काळा मनुका 1 ते 2 तास पाण्यामध्ये भिजवून रात्री झोपताना बियासकट चावून खावा. 12. आंब्याचा रस काढून त्याच्या निम्मे दूध, थोडीशी सुंठ आणि 1 चमचा तूप मिसळून प्यावे. असे सातत्याने केल्याने चेहरा कांतिमय बनतो. 13. दही, ताक, फळांचे रस, गव्हाचे पदार्थ, चपाती, कच्ची मोड आलेली कडधान्ये, कच्चे सॅलड, त्यामध्ये विशेषतः काकडी, त्याचबरोबर पालेभाज्या देखील रात्री खाणे टाळावे. यामुळे सांधिवात, गॅस यांचे प्रमाण वाढते. 14. डाळिंबांच्या दाण्यांवर मिरपूड आणि मीठ टाकून खाल्ल्याने पोटदुखी थांबते. 15. बडीशेप काही तास पाण्यामध्ये भिजवून त्याचा अर्क काढावा. हा अर्क घेतल्याने पचनक्रिया सुधारते. तसेच लहान मुलांना उलटी, पोटदुखी यांसारख्या होणाऱ्या त्रासांवर उपयुक्त ठरतो. 16. सकाळी उठल्यावर 1 ते 2 ग्लास ताजे पाणी प्यावे. 17. दररोज सकाळी नियमित 1 तास व्यायाम करावा. 18. जेवणाच्या वेळा निश्चित कराव्यात व त्याच वेळी जेवावे. 19. जेवणात पालेभाज्यांचे प्रमाण अधिक ठेवावे. 20. एकदाच भरपेट खाण्यापेक्षा काही अंतराने 3-4 वेळा थोडे थोडे खावे. 21. दोन्ही वेळे संतुलित आहार घ्यावा. 22. मनावर तणाव न ठेवता सावकाश अन्न खावे. 23. केस धुण्याआधी लसूण आणि मध यांची पेस्ट केसांना लावा आणि नंतर केस धुवा. यामुळे कोंडा जातो. 24. तांदळाच्या पिठामध्ये पुदिन्याचा अर्क आणि गुलाबजल मिसळून ही पेस्ट चेहऱ्यावरती लावावी आणि 10 मिनिटांनंतर धुवावे. यामुळे चेहरा चमकदार व टवटवीत बनतो. 25. लिंबू आणि गुलाबजलचा 1 चमचा घ्या आणि मिक्स करा. नंतर हे मिश्रण कापसाच्या मदतीने संपूर्ण मानेला आणि गळ्याला लावा आणि रात्रभर हे असेच ठेवू द्या. यामुळे गळ्याचा काळेपणा दूर होतो. ही पद्धत सगळ्या प्रकारच्या त्वचेसाठी उपयुक्त ठरते. 26. मध कधीही गरम करून खाऊ नये. 27. दुधासोबत कधीही नॉनव्हेज खाऊ नये. 28. उडीद डाळीसोबत मुळा खाऊ नये. 29. केळीसोबत कधीही दही किंवा मट्टा खाऊ नये. 30. तांब्याच्या भांड्यामध्ये कधीही तूप ठेवू नये. 31. डोळ्याभोवतालची काळी वर्तुळे घालवण्यासाठी रोज रात्री झोपताना बदाम तेलाने मालिश करा. 32. डाळिंबाची पेस्ट व दह्याचे मिश्रण एकत्र करून केसाला लावल्यास केस दाट व मुलायम होतात. 33. खोकला येत असेल तर डाळिंबाची साल बारीक करून ती पाण्यासोबत घेतल्यास खोकला बंद होतो. 34. चेहऱ्यावरील पिंपल घालवण्यासाठी त्यावरती जायफळ उघडून त्यामध्ये पुदिन्याचा रस घालून ती पेस्ट बनवून पिंपलवरती रात्री 2-3 दिवस लावा. 35. डाळिंबाच्या पानांचा चहा करून प्यायल्यास पचनसंस्थेतील अडचणी दूर होतात. 36. डाळिंबाची साल उकळून त्या पाण्याने गुळण्या केल्यास तोंडाची दुर्गंधी दूर होते. 37. नियमित इलायचीचे सेवन केल्यास अस्थमा, खोकला, ताप तसेच फुफ्फुसांशी निगडीत आजार दूर होतात. 38. मिरचीच्या अतिरिक्त सेवनामुळे त्वचारोग संभवतो. शरीरातील उष्णतेचे प्रमाण वाढते. 39. दररोज कांद्याचे सेवन केल्याने डोळ्यांच्या समस्या दूर होतात. 40. कांद्याच्या रसात साखर मिक्स करून रिकाम्या पोटी खाल्ल्याने किडनी स्टोन बाहेर पडण्यास मदत होते. 41. नियमितपणे कलिंगड खाल्ल्यास किडनी स्टोन होण्याचा धोका कमी होतो. 42. सर्दी, खोकला असल्यास स्ट्रॉबेरी खाऊ नये. 43. पपई खाल्ल्याने शरीरातील पांढऱ्या पेशींची वाढ होते. 44.
संत्र्याचे नियमित सेवन केल्यामुळे मूळव्याधाची समस्या दूर होते. रक्तस्राव थांबण्याची क्षमता यामध्ये असते. 45. पोटातील गॅस, अपचन यासाठी संत्री हा रामबाण उपाय आहे. 46. लोणी, आंबे, हळद, मीठ सर्व मिक्स करून रोज पायांना लावल्यास आराम पडतो. 47. कडुलिंबाचा पाला कुटून रस काढून तो पायांना लावल्यास भेगा कमी होतात. 48. बोरिक पावडर, जैतून तेल, व्हॅसलीन एकत्र करून भेगांमध्ये भरावे. 49. चंदन उघळून लेप लावल्यास देखील भेगा कमी होतात. 50. तुळस घालून दररोज चहा पिल्याने किडनी स्टोनच्या आजारापासून आराम मिळतो. तसेच तुळशीच्या पानांचा रस पिल्याने खडा लघवीवाटे बाहेर पडतो. 51. किडनी स्टोनवर द्राक्षांचे सेवन करणे उपयुक्त ठरते. 52. केळात B6 नावाचे जीवनसत्व असते. या जीवनसत्वामुळे मूतखड्याच्या निर्मितीला आळा बसतो. तसेच किडनी स्टोन झालेल्या व्यक्तींना केळाच्या सेवनाने आराम मिळतो. 53. 1 चमचा सुंठ पावडरमध्ये मोहरीचे तेल मिसळा. याची पेस्ट तयार करून दिवसातून 2दा याचा लेप लावा. 2 तासांनी धुवा. 54. 5 बदाम, 5 काळी मिरी, 10 मनुका, 6 अक्रोड गरम दुधासोबत सेवन करावे. यामुळे आराम पडेल. 55. नारळ ही गुडघेदुखीसाठी रामबाण औषधी आहे. रोज नारळ खावे. नारळाचे दूध प्यावे. गुडघ्यावर नारळाच्या तेलाने मालिश करावी. 56. चमकदार त्वचेसाठी हळद आणि ज्येष्ठ मध दुधात मिक्स करून लावावे. 57. 2 चमचे मध आणि 2 चमचे लिंबाचा रस एकत्र करून चेहऱ्यावर लावा आणि अर्ध्या तासाने चेहरा धुवा. यामुळे चेहऱ्यावर चमक, गोरेपणा येतो. 58. अंड्याचा पांढरा भाग आणि दही मिक्स करावे आणि ते चेहऱ्यावर लावून 15-20 मिनिटांनी धुवावे. 59. टोमॅटो, मध आणि दही मिक्स करून त्याचा लेप चेहऱ्यावरती 15-20 मिनिटांसाठी लावावा. 60. तुपासोबत थंड पाणी, थंड दूध समप्रमाणात मद्य शरीरासाठी हानिकारक असते. 61. फणसानंतर पान खाणे हानिकारक असते. 62. मुळ्यासोबत गूळ खाणे नुकसानदायक असते. 63. चहासोबत काकडी, थंड पाणी किंवा थंड फळे घेऊ नयेत. 64. माशासोबत दूध, उसाचा रस, मध घेऊ नये. 65. मांसासोबत दूध किंवा पनीर घेतल्याने पोट खराब होते. 66. बदाम खाल्ल्याने केसांना आवश्यक असलेले विटॅमिन्स मिळतात. 67. आवळा, कोथिंबीर, लिंबू यांचे मिश्रण केसांना लावा आणि 1 तासाने केस धुवून घ्या. केस मजबूत होतील आणि तुटणार नाहीत. 68. केसांच्या वाढीसाठी योग्य आणि पौष्टिक आहार, व्यायाम, भरपूर पाणी प्यावे आणि केसांना तेल लावावे. 69. केसांना डाय करणे, कलर करणे किंवा प्रेस करणे, कोणत्याही प्रकारे केसांना नुकसान पोहोचेल अशा गोष्टी करणे टाळणे. 70. शक्य असेल तर केस दररोज किंवा 1 दिवसाआड धुणे. केस नेहमी स्वच्छ ठेवण्याची सवय लावणे. 71. ताप कमी करण्याचा गुडवेलमध्ये अद्भुत गुणधर्म आहे. 72. कोलेस्ट्रॉल नियंत्रित करण्यासाठी गुडवेल फायदेशीर ठरते. 73. कावीळ, मधुमेह, ताप, सांधिवात अशा अनेक रोगांमध्ये गुडवेल वापरली जाते. 74. गहू अथवा ज्वारीच्या रसासोबत किंवा तुळशी किंवा कडुलिंबाच्या रसासोबत गुडवेलीचे सेवन केल्याने कर्करोगासारखे आजार बरे होतात. 75. गरोदरपणात ओकारा येणे, चक्कर येणे, अस्वस्थपणा येणे अशा परिस्थितीत दुर्वा जेल वापरतात. 76. दुर्वांचे मूळ वाटून ते दह्यात मिक्स करून दिल्यास गडू लघवी स्वच्छ होते. 77. फेफरे फिट्स आल्यास दुर्वांचा रस नाकात पिळतात. 78. दुर्वांमुळे पित्त, रक्तदोष, खोकला यांचा नाश होतो. 79. दुर्वांचा अर्क मूळव्याधीत होणारा रक्तस्राव थांबवतो. 80. आलं आणि गवती चहा घालून केलेला चहा अनेक आजारांवर रामबाण उपाय आहे. 81. सर्दी, डोकेदुखी, अंगातील बारीक कणकण घालवण्यासाठी हा सर्वोत्तम उपाय आहे. 82. गवती चहा, सुंठ, मिरे आणि दालचिनी यांचा काढा घेतल्याने सर्दी, थंडी वाजून ताप येणे आदी विकार बरे होतात. 83. तापामध्ये घाम येण्यासाठी गवती चहाचा वाफारा दिला जातो. हा वाफारा घेतल्यास ताप पटकन कमी होतो आणि अंगदुखी थांबते. 84. गवती चहा हा कॉलरावर प्रतिबंध करण्यासाठी देखील वापरला जातो. 85. गवती चहापासून तेलही काढतात. हे तेल सांधिवात आणि वाताने अंग दुखण्यावर अत्यंत उपयुक्त असते. हे दुखणे असणाऱ्या व्यक्तीने सकाळ संध्याकाळ गवती चहाच्या तेलाने मालिश केल्यास सांधिवात बरा होतो, अंगदुखी थांबते. 86. दुधात मिठाचा खडा व लवंग मिसळून लेप तयार करावा आणि हा लेप डोक्यावरती लावल्याने डोकेदुखी थांबते.
87. डोळे जळजळ करत असल्यास पाण्यात लवंगा उकळून ते पाणी डोळ्यांना लावल्यास जळजळ कमी होते आणि डोळ्यांना आराम मिळतो. 88. लवंगा अस्थमाच्या आजारावर फायदेशीर आहेत. पाण्यात 6 लवंगा टाकून ते पाणी उकळून त्याचा काढा तयार करून तो मधासोबत दिवसातून 3 वेळा घ्यावा. याने अस्थमाच्या व्यक्तीला फायदा होतो. 89. दाढ दुखत असेल तर दाढेमध्ये लवंग धरल्याने दाढ दुखायची थांबते. 90. लहान मुलांना पोटात जंत झाले असतील, त्यांना ओकाऱ्या होत असतील तर त्यांना दुर्वा जेल प्यायला दिल्यास तो आजार बरा होतो. 91. बद्धकोष्ठ आणि जुलाब या दोन्हींवर दुर्वांचा रस फायदेशीर ठरतो. 92. कामाचा ताण, त्वचेचे विकार, पोटदुखी यांसारख्या विकारांवर दुर्वाचे पाणी अत्यंत उपयुक्त आहे. 93. दुर्वा शरीराच्या उष्णतेवर आणि मूत्ररोगांवर उपयुक्त आहेत. 94. थंडीने कपाळ दुखत असल्यास वेखंड उगाळून लावावे किंवा त्याची पूड लावावी. 95. घराच्या दारात वेखंड पूड पसरली तर त्याच्या उग्र वासाने विंचू, साप येत नाहीत. 96. लहान मुलांना अंघोळीनंतर दररोज वेखंड लावावे, सर्दी होत नाही. 97. ताप उतरल्यावर अंघोळ केल्यानंतर वेखंड पूड अंगाला लावावी म्हणजे थंडी वाऱ्याचा त्रास होत नाही. 98. सौंदर्य वृद्धी होण्यासाठी दररोज ओल्या हळदीचा रस घ्यावा. 99. चेहऱ्यावर पिंपल असेल तर चेहऱ्यावर बाजरीच्या पिठाचा लेप दिल्याने पिंपल्स कमी होतात व चेहरा निखरतो. 100. चेहऱ्यावरती पिंपल्स असल्यास त्यावरती जांभळाचा बी उघळून लावल्याने पिंपल्स कमी होतात. 101. काकडीचा रस 1 चमचा आणि कोबीचा रस 1 चमचा यांचा लेप चेहऱ्यावर लावल्यास चेहऱ्यावरील काळे डाग, वर्तुळे कमी होतात. 102. भाजलेली तुरटी 1-1 ग्रॅम सकाळ संध्याकाळ पाण्यासोबत घेतल्याने रक्ताच्या उलट्या होणे थांबते. 103. अर्धा ग्रॅम तुरटीच्या पावडरला मधात घालून चाटल्यास दमा आणि खोकल्याच्या आजारास आराम मिळतो. 104. दररोज दोन्ही वेळेला तुरटीला गरम पाण्यामध्ये फिरवून गुळण्या कराव्यात. यामुळे दातातील किडे तसेच दुर्गंधी नाहीशी होते. 105. सेविंग केल्यानंतर चेहऱ्यावर तुरटी फिरवल्याने चेहरा मऊ होतो. 106. कानात फोड किंवा पू येत असेल तर एका कपामध्ये पाणी, थोडी तुरटीची पूड घालून मिसळून घ्यावे व पिचकाऱ्याने कान स्वच्छ धुवून घ्यावा. 107. वजन कमी करण्यासाठी ओट्सचा वापर करावा. 108. दुधी भोपळ्याचा रस सकाळी अनुशापोटी घ्यावा, वजन कमी करण्यास मदत होते. तर या होत्या अतिशय महत्त्वपूर्ण अशा 108 टिप्स. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर करा आणि अशाच छान छान व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब देखील करा. धन्यवाद.